त्यामुळे मी असं ठरवलं की मला अभिनय करायचा आहे, मला ह्यात नाही करायचंय करिअर. तर त्याच्यात ते जिवंतपणा जो आहे ना तो नाटकात आहे. तुम्हाला प्रेक्षकांची दाद इमिजिएटली मिळत असते. मीच ते पात्र करतेय, त्यामुळे मी ते पूर्ण माझ्यापेक्षा वेगळंही नाही करू शकत. मी जे वागते ते मी अशी का वागते हे मला सगळे प्रश्न नाटकामुळे पडत गेले. पैसे कमवण्यासाठी म्हणून तुम्हाला काही कामं करावीच लागतात. नमस्कार मंडळी, मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या अनकट संवादात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, मुलाखत म्हटलं की एखादा विषय हा ठरलेला असतो. मात्र आज आपल्यासोबत अशी एक कलाकार आहे की जिचं अनेक क्षेत्रांमध्ये प्रभुत्व आहे, अनेक क्षेत्रांमध्ये तिने स्वतःचं स्थान निर्माण केले. तर चला स्वागत करूया न्यूज अनकटच्या अनकट संवादात सायली फाटक हिचं. मॅम, मनपूर्वक स्वागत तुमचं न्यूज अनकट. थँक्यू. सर्वात अगोदर मुलाखत आपण तुमचा प्रवास जाणून घेणारच आहोत. मात्र मी तुमच्याबद्दल एक वाक्य ऐकलंय की ज्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की मला हिरोईन नाही व्हायचं, मला फक्त ऍक्टिंग करायची. तर ह्या वाक्याने ऍक्च्युली खूप क्युरिओसिटी निर्माण केली आहे माझ्यामध्ये. तर काय कहाणी आहे नेमकी ह्या वाक्याची? ऍक्च्युली हे एका प्रकारचं रिअलायझेशन आहे गेल्या काही वर्षांमधलं. आपण ज्या पद्धतीचे सिनेमे बघतो, आपण म्हणजे मी तरी जे सिनेमे बघत आले लहानपणापासून, त्याच्यामध्ये हिरोईन म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर कोण कोण येतं. तर काय ऐश्वर्या राय येते, माधुरी दीक्षित येते, त्याच्यानंतर आता करीना कपूर येते, आलिया भट येते. तर हिरोईन म्हटलं की खूप स्पेसिफिक दिसण्याच्या भोवती गोष्टी असतात, असा एक माझाही समज आहे. आणि अर्थात तो प्रोड्युसर्सचा, डिरेक्टरचा सुद्धा असतो. तर मला असं लक्षात आलं की मी खूप एका पॉइंटला त्याचा प्रयत्न करत होते की मग त्याच्यासाठी आपल्याला खूप वजन कमी केलं पाहिजे, मग आपण स्वतःला असं मेंटेन केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आणि त्याच्यातच जास्त लक्ष जातंय आणि आपल्याला काम करायचंय हे कुठेतरी लांबच राहतं. आणि कामातला जो आनंद असतो ना तो नाहीसा झालाय का पॉइंटला. असं वाटायला लागलं की अरे नाही, मला असं दिसायचंय, त्याच्यासाठी मला हे करायचंय, ते करायचंय. त्याच्यातच सगळी ताकद आणि एनर्जी जात होती असं वाटलं. मग काम जसं जसं करत गेले तसं लक्षात आलं की आपल्याकडे ज्या पद्धतीने लोक बघतायत किंवा ज्या पद्धतीची कामं आपल्याला ऑफर केली जात आहेत ती काही नेसेसरीली हिरोईन किंवा लीड ऍक्टर वाली नाहीये. पण म्हणजे मला काही कामच मिळणार नाही कधीच असं नाहीये. एखादी स्क्रिप्ट अशी असू शकते ज्याला माझ्यासारखी दिसणारी मुलगी आणि मला ज्या पद्धतीचं काम करता येतं, किंवा जर एखाद्या दिग्दर्शकाला वाटलं किंवा एखाद्या संहितेप्रमाणे मी तिथे बसत असेल तर मला ते काम मिळेल. पण आता मी ह्याच्या मागे नाही लागणार आहे, चेज नाही करणार आहे ही गोष्ट ज्याच्यामध्ये मला सतत मी कशी दिसते याबद्दल कॉन्शियस राहावं लागेल. आणि मग एका पद्धतीचीच कामं कदाचित ऑफर केली जातील. हे चुकीचंही असेल. हे गेल्या काही काळात आपण बघतोय की हे सगळं थोडंसं बदलतंय सुद्धा. आपण पटकन आजकाल काय म्हणतात, आपण नाही पण बॉडी शेम करायचं नाही कुणाला, किंवा कुणी कसंही दिसत असेल तरी त्यांना काम येतंय का, ह्या गोष्टी बघणारे सुद्धा खूप लोक आहेत. तशा त्या पद्धतीच्या स्क्रिप्ट लिहिल्या जात आहेत ज्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल गुड लुकिंग किंवा कन्व्हेन्शनल हिरोईन फॅक्टर नसलेल्याही ऍक्ट्रेसेस, ऍक्टर्स आपण बघत असतो. सो त्यामुळे मी असं ठरवलं की मला अभिनय करायचा आहे. मी किती पॉप्युलर आहे किंवा मी सर्टन पद्धतीची दिसते का, त्यामुळे मला सर्टन पद्धतीच्या गोष्टी करायला लागतील का, कामं करायला लागतील का, याचा मला विचार नाही करायचा आहे. सो मी आहे तशी आहे. तर त्यांनी मला जे काम मिळेल ते मिळेल असं. ओके. अनेकदा काय होतं की आपल्यात खूप सारे गुण असतात पण ते आपल्याला अवगत नसतात. तसं तुमच्यामध्ये अभिनयाचा हा किडा आहे असं म्हणू शकतो आपण. तर हे तुम्हाला कधी समजलं की आपण अभिनयात करिअर करू शकतो किंवा अभिनयामध्ये आपण पुढे काम करू शकतो? मी तर खूप लोकांबरोबर शेअर केलं, त्यामुळे थोडक्यात पटकन सांगते की मी अभ्यासात फार काही बरी नव्हते. आणि शाळेत असताना ऍक्सिडेंटली ज्याला म्हणतात तसं नाटकाचा मला अनुभव आला आणि मला खूप मजा आली ते करायला. आणि मी खरं तर मी हे करिअर म्हणून चूज खूप उशिरा केलं आयुष्यात. मी मास्टर्स करत होते सायकॉलॉजीमध्ये आणि माझं मास्टर्स 2011 मध्ये झालं. तोपर्यंत माझ्या डोक्यात हेच होतं की हे मी हॉबी म्हणून करणार आहे. म्हणजे जाता जाता काय नाटक करत होते
अभ्यास करताना तसंच मी हे करणार आहे, असाच माझा प्लॅन होता. ओके. पण मी मास्टर्स संपवलं, त्यानंतर मला असं वाटलं की मला ह्यात नाही करायचंय करिअर, आता लगेच तरी मला काही करावंसं वाटत नाहीये. मग मी नाटकाचे कॉस्ट्युम्स करत होते बऱ्याच काळ. तर मला वाटलं अरे आपण फॅशन डिझायनिंग करूया, म्हणून मी फॅशन डिझायनिंग करायला लागले. पण मला जी गंमत स्टेजवर असताना यायची किंवा अभिनय करताना मला जे काय माहिती आवडायचं, मला ते सगळंच, ते जगच आवडायचं. तर मला असं वाटलं की हे मला जास्तीत जास्त करायचंय. त्यामुळे मी फायनली हे करत ते करत, हे नाही ते नाही करत करत मी 2014 मध्ये असं ठरवलं की आता आपण याला एक पूर्ण ताकद लावून हे करून बघूयात. काही नाही झालं आपलं तर आपल्याकडे डिग्री आहे किंवा आपल्याला खूप आवडी आहेत, त्यातलं काहीतरी आपण निवडूयात. ओके. आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही हे खूप उशिरा ठरवलं की आपल्याला इथं करायचंय काम. पण मग तुमचं पहिलं व्यावसायिक नाटक हे कधी आलं आणि कोणती भूमिका साकारली होती तुम्ही त्याच्यात? पहिलं व्यावसायिक नाटक म्हणशील तर 2010 मला वाटतं. 2010 मध्ये मी संगीत संशय कल्लोळ मध्ये काम केलं. राहुल देशपांडे अर्थात होता त्यात, आणि निपुण धर्माधिकारींचे नाटक बसवलं होतं. आणि त्यात मी छोटीशी भूमिका केली होती. 2 भूमिका केल्या होत्या ऍक्च्युली. मूळ ते संगीत नाटक आहे, मला गाता येत नाही, त्यामुळे मी सगळी नॉन गाणारीच कामं होती मला. पण ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं, कारण ते नाटक जागोजागी आम्ही केलं आणि पहिल्यांदा आयुष्यात सलग महिन्यात 6-7 प्रयोग आहेत. हा पहिला अनुभव तेव्हा होता. ओके. नाटक, सिनेमा, मालिका या सगळ्यांमध्ये तुम्ही काम केले, तर सगळ्यात जवळचं कोणतं सेक्टर वाटतं तुम्हाला? नाटक. आणि का? नाटक. कारण नाटकापासून सुरुवात केली, त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की इट फील्स लाईक होम, म्हणजे ते आपलंसं वाटतं जास्त ते माध्यम. आणि ते मी खूप काळ केलं आणि करते अजूनही. त्यामुळे याच्याबरोबर आता एक कम्फर्ट तयार झालाय त्या स्पेसमध्ये. आणि त्याच्यात जे सिनेमे केलेत किंवा मालिका केलेत ते खूप इन द मोमेंट गोष्टी असतात तिथे. मालिकेत तर तुम्हाला स्क्रिप्ट लिटरली काय त्या दिवशी सकाळी मिळते, त्या दिवसाचे सीन असतात. सिनेमा सुद्धा तुमची भूमिका केवढी आहे त्यावर तुम्हाला इधर अख्खं वर्कशॉप पासूनची प्रोसेस मिळते, किंवा असं होतं की छोटी भूमिका असेल तर तुम्ही लिटरली सेटवर आदल्या दिवशी जाता, तुमचा दिग्दर्शक तुम्हाला साधारण सांगतो, तुम्ही सीन वाचला असेल, अख्खी स्क्रिप्ट तुम्हाला माहित असेल नसेल, अशी माझी तरी सुरुवात होती. पण नाटकाच्या बाबतीत तुम्ही 1-1.5-2 महिने काम करत असता संहितेवरती, को ऍक्टर्स असतात, दिग्दर्शक असतो, एक अशी छान टीम बनते ज्यांच्याबरोबर तुम्ही रोजचे 3 तास घालवता. सो ती जी सगळी प्रोसेस आहे त्याची मला जास्त मजा येते. प्रयोग जो असतो तो काय होतो ते चालूच असतं, पण ते जे त्याच्या आधीचे 1.5-2 महिने असतात ते मला सगळ्यात महत्वाचे वाटतात, ते माझे लाडकेत. आणि ते एक्झॅक्टली दरवेळेस तुम्हाला फिल्मच्या बाबतीत किंवा इतर कुठल्या अनुभवात मिळेल असं वाटत नाही. ओके. तसं पाहिलं तर सगळ्यात अवघड पार्ट हा नाटकाचा आहे, कारण फिल्म म्हटलं किंवा मालिका म्हटलं आपण रिटेक घेऊ शकतो, पण नाटकात रिटेक सारखा काही भाग नसतो. तर तरीही तुम्हाला नाटक आवडतंय. तर मला आता तुमच्याकडून नाटकाची संकल्पना काय, तुमच्यासाठी नाटक म्हणजे काय हे जाणून घ्यायचं. बापरे. आपण नाटकाला लाईव्ह मीडियम म्हणतो ना, तर त्याच्यात ते जिवंतपणा जो आहे ना तो नाटकात आहे. म्हणजे तो सिनेमात नाही असं मी नाही म्हणत आहे, पण खरंच तुम्ही कितीही तालीम केली असेल, तुम्हाला तुमच्या लाईन्स कितीही नीट माहीत असतील, तरी जेव्हा तुम्ही तिसरी घंटा होते आणि पडदा बाजूला जातो आणि नाटक सुरू होतं, त्यानंतर तुम्ही खरंच तेव्हा काय करता आणि तिथे काय काय घडतं. म्हणजे असं कित्येक वेळेला होतं की आपल्याला माहिती आहे आपलं वाक्य आहे, मग माझ्या वाक्यावर तुझं वाक्य आहे, पण त्याच्यातली ती जी गंमत असते ना की एखादं वाक्य तू विसरलीस किंवा मी विसरले, की जो एखादा मोमेंट तयार होतो ना, तो सगळं माहीत असूनही अनुभवणं ही काहीतरी वेगळीच गंमत आहे असं मला वाटतं. तुम्हाला प्रेक्षकांची दाद इमिजिएटली मिळत असते. इधर ते हसतच नाहीयेत किंवा काहीच रिॲक्ट करत नाहीयेत किंवा भरभरून हसतायत, टाळ्या वाजवतायत, तर ते लिटरली म्हणजे फक्त को ऍक्टर्स मधलं ऍक्शन रिॲक्शन नसते ती, तर ती ऍक्टर्स जे स्टेजवर आहेत त्यांची आणि ऑडियन्सची पण गिव्ह अँड टेक चालू असते. सो हे कुठे तुला बाकी मीडियम मध्ये अनुभवायला मिळत नाही. सो मला वाटतं ते जास्त जिवंत आहे. आणि
ऑफकोर्स फिल्ममध्ये सुद्धा तुम्ही कितीही तुम्ही तुमच्या पात्राबद्दल विचार केला असेल, काही असेल, तरी ऍक्च्युली जेव्हा ऍक्शन म्हटलं जातं तेव्हा त्या मोमेंटमध्ये तुम्ही काय करता, त्या क्षणात काय जे काही होतं तुमचं ते होतं. तसंच नाटकाचं होतं, पण तिकडे तुला ते परत रिक्रिएट नाही करतायत. म्हणजे इकडे तुला एखादा छान मोमेंट मिळाला कॅमेरावर, पण काहीतरी ग्लिच झाला टेक्निकली, तर सिनेमॅटोग्राफर कट म्हणतो किंवा डिरेक्टर कट म्हणतो की कट कट कट. पण तुला नाटकात ते चालू ठेवावं लागतं. तो मोमेंट येतो जातो, परत एखादा येतो, आणि तो तुला तसाच्या तसा परत कधीच रिक्रिएट कदाचित करता येणार नाही. कदाचित कधी कधी होतो सुद्धा, पण त्याची इंटेन्सिटी कमी जास्त होऊ शकते. तर अशी जास्त गंमत कदाचित मी नाटकाच्या बाबतीत अनुभवल्यामुळे मला ते जास्त आवडतं. कॅमेरासमोर काम केलंय, पण तरी मला वाटतं तरी मी नाटकात जास्त काम केलंय, त्यामुळे मला अर्थात जास्त आवड. त्याचे काही रिस्क असे असतील किंवा अवघड वाटत असेल तरी ते मला आवडतं जास्त. हो. ओके. अनेकदा कसं होतं की मिररिंग जे म्हणतो आपण की मी कोण आणि पात्र कोण, असं खूपदा होतं की आपण त्या पात्रातून लवकर बाहेर नाही पडू शकत, किंवा रिअल लाईफ मध्ये पण आपण ते पात्र कॅरी ऑन करतो. तर तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का की त्या पात्रातून तुला बाहेर पडणं अवघड झाले, किंवा मग त्या पात्रातच घुसणं अवघड झालं? असं ना सुरुवातीला खूप व्हायचं. म्हणजे एस्पेशली कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा नाटक करायचो ना, तेव्हा मला आठवतंय मी पहिल्यांदा पुरुषोत्तम करंडक च्या वेळेला ऑनस्टेज जेव्हा काम केलं होतं, 2007ची गोष्ट आहे. तेव्हा एकतर मला कॉलेजमध्ये सई म्हणायचे, तर माझं नाटकातलं पण पात्र सई असंच होतं. आणि सई नाव नाटकातल्या पात्रावरून होतं का? ऍक्च्युली काय झालं की आमचं कॉलेजमध्ये वर्कशॉप होतं नाटकाचं, तर प्रत्येकाला टोपण नाव पाडलं गेलं, किंवा जे काय मग इधर फनी काहीतरी किंवा सोप्पं पटकन म्हणायला. तर माझं सई असं टोपण नाव पडलं, आणि माझे आजोबा पण मला सई म्हणायचे. सो कॉलेजमध्ये मला सगळे सई म्हणायचे, असं झालं. आणि बहुतेक त्या दिग्दर्शकांनी साधारण ते पात्र माझ्या जवळ जाणारही होतं, त्यामुळे ते तसंच राहिलं. पण मी खूप काळ ना त्या सगळ्या नाटकात खूप अडकले होते, आणि त्या नाटकाची संहिता आणि आमच्या बरोबर त्या वर्षी जे झालं काय कॉलेजचा गट म्हणून, ते खूप सिमिलर होतं. तर मला ते कळतच नव्हतं की मी नाटकात आहे अजूनही काय माझ्या बरोबर होते, तर ते खूप धुसर होतं. पण तसं नंतर कधी फार झालं नाही. असं खूप वेळा होतं की, किंवा माझ्याबरोबर एका पात्राविषयी हे नक्की झालंय की आपण जे नाटकात म्हणतोय किंवा जे नाटकात चाललंय त्याचा आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा जरीही डिरेक्ट काही संबंध नसेल ना, तरी बरेच वेळा तुमचं पात्र असं काहीतरी तुम्हाला शिकवून जातं, सांगून जातं, किंवा कुठल्या तरी एक नवीन दृष्टिकोन तयार करतं, जेणेकरून तुमच्या ऍक्च्युअल आयुष्यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो. हलका असेल, बारीकसा असेल, पण काहीतरी होतं. तर मीच ते पात्र करतेय, त्यामुळे मी ते पूर्ण माझ्यापेक्षा वेगळंही नाही करू शकत, आणि ते पात्र पूर्ण माझ्यासारखं पण नाहीये असंही होऊ शकत नाही. त्याचं काहीतरी एक म्हणजे एक मिक्सचर तयार होतं गंमतशीर, आणि तुम्ही दोघंही एकमेकांना काहीतरी देत असता. याचं खूप पुस्तकी किंवा खूप पोएटिक वाटू शकतं, पण ते खरं आहे. म्हणजे कधी कधी होतं, कधी कधी नाही होत. ती तुमची भूमिका तुम्ही किती काळ करताय, किती वेळ तुम्ही त्या पात्राबरोबर आहात, या सगळ्या गोष्टी असतात. पण मला कायम असं वाटलंय की माझं आयुष्य आणि नाटक हे असं काहीतरी पॅरलली चालू आहे असं. नाटकाच्या बाबतीत अनेकदा असं म्हटलं जातं की नाटकामध्ये असू दे किंवा अभिनय क्षेत्रामध्ये असू दे, तर मनाचे खेळ खेळावे लागतात. ऍक्च्युली ऐकायला खूप हॉरर वाटते की मनाचे खेळ काय खेळायचे. पण याबाबत मग तुला काय वाटतं की खरंच असं काही असतं की? आता ती प्रत्येक वेगवेगळ्या ऍक्टर लोकांची प्रोसेस असते की म्हणजे आता तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय ह्याच्यातून तू मला सांगशील का, की मनाचे खेळ म्हणजे तुला काय वाटतं? म्हणजे एकंदरीत मनाचं खेळ म्हटलं की आपल्याला अज्युम करावं लागतं की मला आता इकडे जायचंय, मग मी हे करणार आहे, मग मी ते करणार आहे, मग मी अशी हसेल, अशी रडेल, हे जे आपण अज्युम करतो. म्हणजे एकंदरीत आपण ठरवतो की आपल्याला ह्या गोष्टी करायच्या. तर मग पात्र करताना तुम्ही रिअल लाईफ म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही रिअल लाईफ मध्ये असता, आणि पात्रात गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळं आयुष्य जगायचं असतं. तर ते आयुष्य तुम्हाला अगोदर अज्युम करावं लागतं असं म्हटलं जातं. तर या बाबतीत काय म्हणणं आहे तुझं? मी त्याचं थोडंसं हे तू जसं म्हणतीयस ना, ते
पूर्ण चुकीचं नाहीये, फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा वेगळा आहे. तर ते अज्युम करण्यापेक्षा काय की आपण जेव्हा एखादं पात्र करत असतो, साकारत असतो एखादी भूमिका, तेव्हा ते कुठून आपल्याला पहिले तर काय वाटतं की अरे हे पात्र कोण आहे, हा जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला पहिले आपण आठवायचा प्रयत्न करतो की आपल्या डोक्यात पटकन एखादा रेफरन्स येतो. आता तो रेफरन्स ऍक्च्युली तुम्ही पाहिलेली एखादी व्यक्ती असू शकता, तुमच्या ओळखीची व्यक्ती असू शकते, किंवा तुम्ही एखाद्या सिनेमात पाहिलेलं काहीतरी असू शकतं, तुम्ही वाचलेलं एखादं काहीतरी असू शकतं. सो ह्या सगळ्याचं मिळून आपल्याला काहीतरी त्या पात्रात दिसतं की हा हे थोडंसं हा हिच्यासारखा आहे, किंवा ती त्याच्यासारखी आहे काहीतरी. सो आय थिंक तुमचं ऑब्झर्वेशन आणि तुमचा स्वतःचा अनुभव हा खूप महत्वाचा ठरतो जेव्हा तुम्ही एखादी भूमिका करत असता. कारण तुम्ही ते पात्र जे बांधत असता, क्रिएट करत असता तुमच्यासाठी, तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून ते तुमच्या ऑब्झर्वेशन आणि एक्सपिरियन्स मधून तयार करत असता. सो ते तुम्ही पूर्ण अज्युम करत नाही, तो कुठेतरी तुमचा अनुभवच असतो जे तुम्हाला त्या पात्राचं एक जग तयार करायला मदत करत असतो. मग ती एखादी त्या पात्राची स्पेसिफिक काहीतरी हात वापरण्याची पद्धत असेल, किंवा बसण्याची पद्धत असेल, किंवा बोलण्याची एक स्टाईल असेल, तर ते सगळं तुमच्या कुठेतरी तुम्ही ते पाहिलंय कुठेतरी किंवा अनुभवलंय. हा, सो ते तुम्हाला इथून पुढे आणायचंय फक्त कुठेतरी, असं मी म्हणेन. ओके. आता तू अनेक नाटकांमध्ये काम केले, महानिर्वाण पासून आताही ते चालू आहे महानिर्वाण, आणि एवढं जुनं नाटक आहे ते. दळण असेल, उच्छाद असेल, तर या नाटकांमध्ये काम करताना ऍक्च्युली आत्ताच्या काळाशी सुसंगत नाटक करायचं म्हटलं तर आपल्याला थोडं इझी जाऊ शकतं कलाकारांना. पण जे नाटक आपण आपल्या अगोदरही ते रंगभूमीवर होतं, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता, आणि एक वेगळ्या काळातलं ते नाटक आहे, तर हे नाटक सादर करताना नेमक्या काय काय अडचणी येतात, आणि तुला त्या नेमक्या कोणत्या अडचणी आल्या आणि तू कशी मात केली त्यावर? उच्छाद तर खूपच आत्ताचं नाटक आहे. महानिर्वाणच असं एक नाटक आहे, किंवा मगाशी मी म्हटलं तसं की संगीत संशय कल्लोळ असेल, किंवा संगीत मान अपमान मी जेव्हा केलं तेव्हा मला एकतर जे संहितेत ज्या प्रकारचे संवाद लिहिले गेले आहेत, त्याची जी भाषा आहे तीच माझ्यासाठी अवघड होती तिन्ही नाटकांच्या बाबतीत. कारण एकतर मी अर्थात घरी आम्ही सगळेच मराठी बोलतो, पण मी कॉन्व्हेंट शाळेत होते, त्यामुळे कॉन्व्हेंट शाळेत आम्हाला मारून मुटकून इंग्लिशमध्ये बोलायला लावायचे. कारण ऍक्च्युली माझ्या शाळेत तरी सगळ्या खूप मराठी फॅमिलीज मधल्याच मुली होत्या, पण आम्ही एकमेकींची मराठीत बोलायला लागल्यावर आम्हाला हे केलं जायचं की इंग्लिशमध्ये बोला. सो माझा विचार हा पहिले इंग्लिशमध्ये होतो, त्यामुळे मला खूप काळ अवघड जायचं मराठी जोरात वाचणं. असं मी 2-3दा वाचून गेले की मला काही प्रॉब्लेम नाही वाटायचा. सो माझ्यासाठी लढा हा पहिले भाषेचाच होता, की त्याची एक लय आहे, महानिर्वाणमध्ये एक सर्टन लय आहे, संगीत नाटकांमध्ये पण ज्या काळातली ती नाटकं आहेत त्यात एक लय असायची भाषेत, तर तीच माझ्यासाठी नवीन होती. तर ती समजून घेणं, एका पद्धतीने कधी कधी त्याची घोकंपट्टी करणं, त्याचा अर्थ तरीही समजून घेणं, हे सगळं माझ्यासाठी बऱ्यापैकी हा स्ट्रगल होता. बाकी खूप जणांना अरे ते आता नऊवारीच नेसायची, मग त्याच्यात वावरायचंय. म्हणजे मला आठवतंय महानिर्वाणच्या वेळेला मला सतीश सरांनी सांगितलं होतं की तू सगळी तालीमी नऊवारीत कर, आणि मला असं वाटलं होतं की मी कम्फर्टेबल आहे, मी केलंय याच्या आधी, तरी कशासाठी. पण ऍक्च्युली त्यांनी खूप फरक पडला, म्हणजे माझ्या हालचालींमध्ये इतका फरक पडला की मी प्रॅक्टिस करता करता, म्हणजे मी 1 महिनाभर साधारण साडी नेसूनच तालीम करायचे. आणि त्यांनी मला सांगितलं होतं शिवलेली नऊवारी वगैरे नाही नेसायची, हा नेसायची दर प्रयोगाला. तर आपण तालीम करत असताना ऍक्च्युली जर आपल्या नेहमीचे कपडे, ते नेहमीच्या वापरातले कपडे नसतील, तर ते घालून आपण जेव्हा तालीम करतो तेव्हा आपल्या हालचालींमध्ये बारीक सारीक फरक होत असतात. मग साडीचा पदर कधी सोडायचा, त्यांनी हात कधी त्याला पुसायचा, हे त्या तालमीतच कळतं. हे तू अचानक प्रयोगाला घातल्यावर मग तुला 10-15 प्रयोग झाल्यानंतर ते मिळणार आहे. सो अशा काही काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कधी कधी वाटतं की अरे हा ठीक आहे, पण त्याचा पण एक काहीतरी महत्व असतो. त्यांनी पात्राला सुद्धा एका पद्धतीने चालणं, बसणं, उठणं हे होत असतं. सो ते मला महानिर्वाणच्या बाबतीत जाणवलं. आणि म्हटलं तसं भाषाच, खरं तर भाषा आणि त्या पद्धतीने बोलणं, ह्या माझ्यासाठीच्या अडचणी होत्या त्या अर्थाने. बाकी
बाकी खरं सांगायचं तर मी फार काही विचार केला नाही की अरे हे आधी झालंय, त्याचं कंपॅरिझन असेल किंवा लोक आता हे कसं रिसीव्ह करतील याचा मी नाही विचार केला. मी आपलं मला मजा येते केलं, असं झालं. ओके. एवढी सारी नाटकं केली आहेस तू, तर असं झालंय का एखाद्या भूमिकेच्या वेळेस तू कॉन्शियस झाली आहेस? मी जेव्हा जेव्हा कॉन्शियस झालीये ना, तो तो काळ होता किंवा तो ह्यापुढेही येईल, काही सांगता येत नाही. मी जेव्हा माझ्या लाईन्स बद्दल, डायलॉग्स बद्दल कॉन्फिडेंट नाहीये किंवा मला असं वाटतं की अरे हे माझं काहीतरी आज चुकणार आहे, तेव्हा तेव्हा मी हल्लेली असते. पण अदरवाईज मी कॉन्शियस पात्रामुळे कधी कॉन्शियस मला नाही वाटत झालीये. एक नाटक मी करायचे, अ फ्रेंड स्टोरी म्हणून, म्हणजे मूळ नाटक मित्राची गोष्ट, तेंडुलकरांनी लिहिलेलं नाटक. त्याच्यामध्ये माझं जे पात्र आहे ते मुलीच्या प्रेमात पडतं आणि ही सगळी गोष्ट घडतीये साधारण 1940 ते 50च्या मध्ये. आणि हे नाटक जेव्हा ओपन झालं ते ओपन झालं 1970च्या आसपास. तर तेव्हा अर्थातच लोकांचं हा हू झालं नाटकाबद्दल. आम्ही ते आता 2015 मध्ये केलं. तोपर्यंत LGBTQ आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल इनफ बोललं गेलं होतं. तरी सुद्धा फायनली ती भूमिका करायची तेव्हा स्टेजवरती एखाद्या स्त्री पात्राला बरोबर रोमॅन्स करायचा आहे, म्हणजे एका मुलीबरोबरच करायचा आहे, याबद्दल लोकांना काय वाटेल हा मुद्दा नव्हता. हे कधी आपण एक्सप्लोर केलं नाहीये किंवा हे आपल्याला नॅचरली असं वाटत नाहीये. तर हे करायचंय कसं नेमकं, तर ते करताना खूप फजिती व्हायची कधी कधी, की हसूच यायचं आम्हाला की अरे, कारण आम्ही दोघी मैत्रिणी होतो आणि मग अरे हिला हे असं कसं करायचं असं वाटू शकतात. पण फायनली रिहर्सलमध्ये आम्ही ते ओव्हरकम करून नाटक ओपन झालं तोपर्यंत त्याच्याबद्दल काही कॉन्शियसनेस नव्हता की अरे. ओके. पर्सनली तू नाटकातून काय काय शिकलीयस? अरे बापरे, मी खूप काय काय शिकले नाटकातून. आता मी इथे आपण बोलायला बसलो तर वेळ असाच जाईल म्हणजे. पण मला आता जेन्युइनली असं वाटतं की मी जी कोण आहे आता ती मी नाटकामुळे आहे. मी मगाशी म्हणलं तसं ना की मला अभ्यास किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून फक्त अर्थात अकॅडमिक्स या अर्थाने नाही, पण मला असं अभ्यास करता करता किंवा काहीतरी शिकता शिकता मी खरंच काय शिकले मला माहिती नाही. पण हे जे काय म्हणतो आपण, जसं ऑन फील्ड आलो की जे शिकतो ना, किंवा ऍक्च्युली काम करायला लागल्यावर आपल्याला 10 गोष्टी कळतात, ते नाटकाने ते झालं. पहिली गोष्ट म्हणजे तर आपल्याला स्वतःविषयी काहीतरी समज असतो, तो सगळाच माझा नाहीसा झाला. आपण कोण आहोत हा प्रश्न वारंवार मला पडत राहिला, की मी कोण आहे, मला काय आवडतं करायला, मी जे वागते ते मी अशी का वागते, हे मला सगळे प्रश्न नाटकामुळे पडत गेले. याचं साधं कारण असं की आपण लोकांमध्ये असतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांबरोबर असतो, वेगवेगळ्या पद्धतीची लोक असतात, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेली लोक असतात, प्रत्येकाच्या हॅबिट्स वेगवेगळ्या असतात, बोलण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, इमोट करण्याच्या, एक्सप्रेस करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. तर हेच माझ्यासाठी खूप नवीन होतं आणि नाटकामुळे तुम्हाला ते सगळं नट म्हणून आणि एकत्र काम करत असायचं असतं म्हणून या सगळ्या गोष्टींना एक्सपोज होतात एका अर्थाने. तुम्हाला लपता येत नाही खूप काळ, किंवा खूप काळ खोटं नाही वागता येत एकमेकांबरोबर. म्हणजे मी एखाद्या प्रोसेसमध्ये सुरुवातीला तू नवीन आहेस माझ्यासाठी, म्हणजे खूप हाय हॅलो कशी आहेस, अरे वा आपण रोज भेटतोय. पण हे महिनाभर आपण रोज करायला लागलो की एका पॉइंट नंतर कधीतरी तू चिडचिड करून येणार आहेस कुठून तरी. तू कदाचित त्या दिवशी मला बघून नेहमीसारखी हाय हॅलो करणार नाहीस, एखाद दिवस मी नाही करणार. या खूप बारीक सारीक गोष्टी आहेत, पण यांनी काय म्हणतात ना, अपेक्षा भंग होतात, मग नवीन अपेक्षा निर्माण होतात. हा सगळा एक खेळ चालू असतो नाटकाच्या प्रोसेसमध्ये. आणि तो मी कंटिन्युअस कॉलेज पासून नाटक करत असल्यामुळे हे दरवेळेला काहीतरी नवीन अनुभव यायचा, ज्याच्यातून नवीन प्रश्न पडायचे. आणि मग आता या प्रश्नाला घेऊन आता ह्याचं काय, आता असं झालं आपल्या बरोबर. एखादा अनुभव चांगला असतो, एखादा वाईट असतो, पण प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवत असतो. सो त्यातूनच इतक्या गोष्टी मी शिकलीये, छोट्या छोट्या. अगदी साधं एकमेकांबरोबर ऍडजस्ट करणं असेल, एकमेकांना कन्फ्रंट करणं असेल, सामोरं जाणं असेल, की एखादी गोष्ट नाही आवडत आपल्याला या व्यक्तीची,
मग ती सांगायची का नाही सांगायची, कोणाला दुखवायचं, कधी दुखवायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिकले मी या सगळ्यामधून, ज्या खरं तर अभ्यास आणि असं कोणी तुम्हाला मारून मुटकून शिकवू नाही शकत. येस. ऍक्टिंग तर तू करतीच आहेस, पण ऍक्टिंग व्यतिरिक्त की असं कोणतं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्राची तू पुढे प्रॅक्टिस केली असतीस, सराव केला असतास किंवा त्या क्षेत्रामध्ये तू उतरली असतीस तर तेही क्षेत्र तू उत्तमरित्या केलं असतंस, असं कोणतं क्षेत्र आहे? असं मला वाटतं की मी सायकॉलॉजी पूर्ण परस्यू केलं असतं. म्हणजे मास्टर्स केल्यानंतर मी जरी प्रॅक्टिस केलं असतं किंवा मी जरी पुढे शिकायचं म्हटलं असतं तरी मला असं वाटतं की मी बरं केलं असतं. ओके. तू नाटकासोबतच अभिनयासोबतच अजून वेगवेगळे भरपूर काही क्षेत्रांमध्ये तुझं स्वतःचं नाव, स्वतःचं एक स्थान निर्माण केलंयस, जसं की तू शिकवते पण मुलांना आणि वेडिंग प्लॅनिंग सुद्धा तू करतेस. तर नाटका व्यतिरिक्तही आपण ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करायला हव्यात असं तुला कधी वाटलं आणि का वाटलं? म्हणजे असंही झालं असतं की तू ऍक्टिंगच कॅरी ऑन केली असती, बरोबर. फक्त ऍक्टिंगवरच फोकस केला असता, बरोबर. पण याही गोष्टी कराव्यात असं का वाटलं? झालं असं की मी जेव्हा म्हणजे मी नाटक जेव्हा कॉलेजमध्ये करायला लागले त्याच्याही आधी मी एका नाट्य शिबिराला जायचे माझ्या 10वी नंतर, आणि ते मला खूप आवडायचं सुद्धा. मी 2 वर्ष ते केलं. तिथे नंतर मी व्हॉलंटियर म्हणून पण काम करायचे. मी तिथल्या लहान मुलांना शिकवायचे. म्हणजे अमृताताई म्हणून होती, तिला मी असिस्ट केल्यासारखं करायचे. तर मला त्यात लक्षात यायला लागलं की अरे मला हेही आवडतं, म्हणजे मला लहान मुलांना शिकवायला किंवा ते वर्कशॉप घ्यायला ते सुद्धा आवडतं, जे मी करत राहिले. मग मला ते मी खूप काळ करत असल्यामुळे मग मला कधीतरी कुठल्या तरी शाळेत बोलवलं जायचं किंवा एखाद्या कुठल्या तरी वेगळ्या संस्थेला हवं असायचं की बाबा आमचं या दिवशी 3 तासाचं एक वर्कशॉप घे मुलांसाठी. सो असं मी काय काय करत राहिले. त्यामुळे ते खरं तर लहान मुलांबरोबर काम करणं किंवा शिकवणं हे माझं चालूच राहिलं. ऍक्टिंग जरी मी करत होते तरीही शिकत होते तेव्हा सुद्धा, म्हणजे मी मास्टर्स करेपर्यंत मी हे वर्कशॉप उन्हाळ्याच्या सुट्टीत घेतच होते. सो तो कधी मी असा आता हे करायचं नाही किंवा करायचं असा काही मी कधी चॉईसच नाही केला. ते माझ्याबरोबर म्हणजे ओघाओघानी झालं आणि ते मी करत राहिले आणि मी ते अजूनही करतेय. ते करत असताना महानिर्वाणच्या वेळेला मला सतीश सरांनीच एकदा विचारलं की तू सायकॉलॉजी शिकलीयस, तर आपला विषय आहे ललित कला केंद्रला, तर तुला शिकवायला आवडेल का? म्हटलं हो, का नाही आवडेल. तर ते 2018ची गोष्ट आहे ती, आणि मी 2018 पासून मग काय 11वी-12वी झालेल्या मुलांना किंवा ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना शिकवायला लागले. आणि मला खूपच आवडतं ते. म्हणजे ते मी असं ठरवलं की अरे हे मला खरंच करायला आवडेल, आणि त्यासाठी खरं मला असं खूप वेळा वाटलंय की मी स्वतः शिकलं पाहिजे, अजून शिकलं पाहिजे. मध्ये लॉकडाऊनच्या काळात पण मी हा विचार केला की आपण एखादा वर्षाचा कोर्स करायला कुठेतरी जावं आणि फॉर्मली ह्याचं ट्रेनिंग घ्यावं, पण ते समाव झालं नाहीये. तू म्हणलीस तसं मी त्या 10 गोष्टी करत असते. तर शिकवणं हे ऍक्सिडेंटलीच झालं परत. आणि ते मला करायला मजा येते, कारण मला त्या वयोगटातल्या मुलांबरोबर इंटरॅक्ट करायला मजा येते, कारण त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांचं ह्या सगळ्याबद्दलचं त्यांना कुतूहल पण आहे, पण त्यांना ह्यात म्हणजे हे त्यांना करिअर म्हणून पण करायचं आहे. तर त्यांचा एक जो काही संघर्ष असतो सगळाच करिअरच्या बाबतीत, त्याचबरोबर त्या वयातल्या मुलांचे पर्सनल प्रॉब्लेम, सगळंच मला असं वाटतं की मला त्यांचं ऐकायला, त्यांच्याबरोबर काहीतरी शेअर करायला हे आवडतं. आणि वेडिंग प्लॅनिंगचं म्हणशील तर तो खूपच कॉन्शियस चॉईस होता, कारण मी म्हटलं तसं की ऍक्टिंगची कामं कधी असतात कधी नसतात. तुम्ही एकदा त्या लूपमध्ये अडकलात की अरे आता मी मुंबईत राहतेय, मग मला रेंट भरायचाच आहे, मग मला हे काम केलंच पाहिजे. तर मग कुठे कुठे कधी कधी असं होतं की पैसे कमवण्यासाठी म्हणून तुम्हाला काही कामं करावीच लागतात. तर आणि ते मी केलं नाही असं नाही, आणि मी ह्याच्या पुढे करणार नाही असं नाही, पण मला असं वाटलं की कुठेतरी त्याला एक लिमिट असलं पाहिजे. कारण मला कुठलंही काम केल्यानंतर अरे मी काय केलं आणि मी फक्त पैशासाठी केलं, आणि असं म्हणायलाही मला आवडत नाही. म्हणजे पैसेही महत्वाचे आहेत, आता हे खरं आहे, तर आपण कुरकुर करत ते काम का करावं. पण कधी कधी असं होतं की ठीक आहे पैशांसाठी केलं तरी डोक्याला त्रास होतो. असं वाटतं की अरे हे नाही, मला नाही आवडत आहे मी जे करतेय ते. तर
थोडा अंदाज घ्यावा आधीच की हे आपल्याला नाही आवडणार आहे काम, त्याला नाही म्हणावं. पण मग त्याच्यासाठी मग आता मग पैसे कुठून येतील हा प्रश्न सारखा असायचा एका टप्प्यावरती. त्यामुळे असं वाटलं की आपण काय करू शकतो. ऍक्च्युली आम्ही नाटकातलेच काही जण एकत्र आलो आणि आम्हाला असं वाटलं की आपल्याला काय करायला आवडतं, तर आपल्याला लोकांशी इंटरॅक्ट करायला आवडतं, आपल्याला प्रोडक्शन करायला आवडतं. तर असं काय काम आहे मग आपण जे करू शकतो. मग आधी आम्हाला वाटलं आपण इव्हेंट मॅनेजमेंट करूया, फोनाफोनी करणे, ह्या वेंडर बरोबर कोऑर्डिनेट करणे वगैरे हे सगळं आपण करतच आलोय की थोड्याफार प्रमाणात. मग ते हळूहळू असं झालं की अरे पण सगळे इव्हेंट्स म्हणजे कोणते इव्हेंट्स वगैरे अशी सगळी चर्चा झाली. त्याच्यातून असं झालं की नाही आपण फक्त वेडिंग्स करूयात. आणि मग ते चालू केलं असंच करून बघूया असं म्हणता म्हणता आता त्याला 6 वर्ष झाली. अरे वा. त्यात मध्ये 2 वर्ष अर्थात कोविडची होती आणि त्यात फार काम नाही मिळालं. पण काहीतरी घडतंय आता हळूहळू. लोक एकत्र येत आहेत. ती जी लोक एकत्र येत आहेत ती सुद्धा टिकून आहेत. आणि आता बऱ्यापैकी लग्न केल्यामुळे लोकांना पण असं पटकन अच्छा यांना कळतं ह्यातलं काहीतरी असं आमच्यावर विश्वास ठेवता येतोय आणि कामं मिळत आहेत. त्यामुळे ते चालू आहे पॅरलली. ऍक्च्युली वेडिंग प्लॅनिंग म्हटलं की अडाणी अंबानींची लग्न असतील किंवा असं कोणीतरी काहीतरी मोठ्या बिझनेसमॅनचं लग्न असेल तर वेडिंग प्लॅनिंग असं तरी नॉर्मल पीपल आपण अज्युम करत असतो. भारतात चालतो का हा व्यवसाय? हो, खूप मोठा बिझनेस आहे आणि हा नॉर्थ इंडियामध्ये तर खूप जास्त गरज आहे वेडिंग प्लॅनरची असते लोकांना. म्हणजे ऍक्च्युली अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर बँड बाजा बारात तू सिनेमा पाहिला असशील. तर जेव्हा ती फिल्म रिलीज झाली तेव्हा आपल्यासाठी ते नवीन होतं की अरे असं पण काही असतं का. नुसतं कदाचित ऐकून होतो आपण, पण म्हणजे नेमकं काय करतात हे आपल्या कुणालाच माहिती नव्हतं. पण तोपर्यंत ती टर्म दिल्ली किंवा दिल्ली साईडलाच रादर आपण म्हणू दिल्ली मेनली आणि मे बी काही प्रमाणात मुंबई असेल, यात ती टर्म पॉप्युलर होती ऑलरेडी. आणि आता ती इथे सुद्धा पॉप्युलर झाली आहे. तू म्हणलीस असं की ते नेसेसरीली पैशांशी किंवा म्हणजे आपण अंबानीचं उदाहरण घेतोय म्हणून शी रिलेटेड नाहीये. त्याच्यात काही अत्यंत प्रॅक्टिकल मुद्दे पण असतात की मुलं जी असतात ती परदेशी असतात, आई वडील इकडे असतात. आत्ताच्या मुलांची लग्न सुद्धा थोडी थोडी उशिरा होत आहेत. आई वडील असं होतात की आम्ही किती काय काय करणार, तर कुणीतरी बाहेरचं असेल जे आपल्याला हे सगळं जुळवून देऊ शकेल तर आपल्याला मदत होईल आणि मग आपल्याला जरा आरामात हे एन्जॉय करता येईल असाही दृष्टिकोन असतो बऱ्याच वेळेला. किंवा आता इतका तामझाम पण वाढलाय गोष्टींचा. मला नाही वाटत एक 10-15 वर्षापूर्वी लोक इतका विचार करत होती की अरे माझं डेकॉर काय असेल लग्नाचं, मग मी काय कपडे घालीन, लग्न आहे पैठणी नेसायची असंच एक बेसिक अंडरस्टँडिंग असायचं फॉर द लॉंगेस्ट टाइम. तर ते आता खूप लोक त्याच्यात इन्व्हेस्टेड असतात की मला माझं लग्न असं हवंय, हे माझं विजन आहे, हा माझा मूड बोर्ड आहे. तर जेव्हा एवढं लोकांच्या डोक्यात आहे तर ते सगळं कसं उतरवायचं तिथे ऍक्च्युली त्याच्यासाठी मग मदत लागते लोकांना. आता तू जसं म्हटलीस की मुलांचं आता प्लॅनिंग असतं की कसं लग्न हवंय, तुला कसं हवंय तुझं लग्न? अरे हा प्रश्न मला कसं हवंय माझं लग्न, मला काहीच एवढा तामझाम नकोय एकतर. तो आता मी बघत असल्यामुळे जवळून मला असं होतं की माझ्या लग्नात कुणाला कसलाच काही त्रास होऊ नये. वेडिंग प्लॅनर्सना पण नको. नाही मजा करते मी. पण माझं स्वतःच अंडरस्टँडिंग ह्याबद्दल इतकं बदलत आलंय. म्हणजे एकेकाळी बहुतेक मला लग्न करायचं होतं कारण मला हा सगळा तामझामच हवा होता. पण आता मला असं वाटतं की ह्यात नाही मला ह्याच्यात नाही पैसे खर्च करायचे, ह्यावर नाही पैसे खर्च करायचे. त्यापेक्षा मी वर्ल्ड टूरला जाईन किंवा काय कुठेही फिरायला जाईन किंवा त्या पैशांचा काहीतरी चांगला वापर करीन स्वतःसाठी, थोडाफार इतरांसाठी, जे काय असेल ते. पण मला अगदी म्हणजे साधं माझ्या आई वडिलांनी केलं तसं मी रजिस्टर लग्न करीन आणि काही नाही पार्टी करीन नंतर जवळच्या लोकांबरोबर. दॅट्स इट. आता तू एवढी सगळी लग्न लागताना पाहिलीयस, लावलीयस, तर तुला काय वाटतं काय ट्रेंड काय सध्या चालू? कारण एकीकडे आपण पाहतो की इको फ्रेंडली लग्न करायचं असं पण आहे आणि दुसरं टोक असं पण आहे की पैसा उधळायचा आहे फक्त, बस दाखवायचंय लोकांना की बरोबर मजा मस्ती मौज सगळं. नेमकं पण आता डायरेक्शन काय आहे या सगळ्या लग्नांची? मला असं वाटतं की एक नक्की अजून बदल जो मी पाहिलाय ना
तो हा आहे की जेव्हा नवरा मुलगा आणि मुलगी लग्न करायचं ठरवतायत किंवा त्यांच्या हातात आहेत गोष्टी असं आपण म्हणूयात, तेव्हा त्यांचं हे नक्की असतं की मी गाव जेवण देणार नाहीये. मी ती कोणीतरी ती आपल्या 10 वर्षांपूर्वी आपण जिथे राहायचो तेव्हाचं ते काहीतरी इतकं सगळं त्यांना नकोय. त्यांचं म्हणणं आहे की माझी प्रेमाची लोक कोण आहेत, माझी जवळची लोक कोण आहेत, मला त्यांच्या बरोबर पुढचे 1, 2, 3 जे काही दिवस आहेत ते पूर्णपणे मला जगायचेत त्या लोकांबरोबर. आई वडिलांच्या ओळखीतली लोक, त्यांची मनं जपणे वगैरे हे लोकांना आता नाही करायचंय असं एक मला जाणवलंय. त्यामुळे काय होतंय की आकडा जो असायचा ना लग्नांचा तो खूप कमी झालाय. म्हणजे मॅक्सिमम 200 लोक वगैरे, जे एकेकाळी लग्न किंवा रिसेप्शनला 500-600 लोक असतात, तर तो आकडा एक कमी झालेलाच दिसतो. त्याच्यानंतर असं सगळं ट्रेडिशनली केलं पाहिजे असं नाहीये. म्हणजे आम्ही एक लग्न केलं होतं जे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं की एक तर त्या दोघांनी ज्ञानप्रबोधिनी पद्धतीने लग्न केलं होतं आणि त्यात सुद्धा ती म्हटली होती की मला काही काही विधी जे आहेत ना ते मला आता आजच्या काळात त्याचा काही संदर्भ लागत नाहीये, तर आपण ते विधी नको करायला. आणि ज्ञानप्रबोधिनीच्या लग्नांमध्ये बऱ्याच वेळेला पंडिता असतात, तर ती त्यांच्याबरोबर बसून तिने सगळं समजून घेतलं की हा विधी का करायचा आहे, हा नाही केला तर ह्याला काही वेगळं आपण करू शकतो का, आणि असं सगळी चर्चा करून लोक कुठल्या विधी करायच्या नाही करायच्यात हेही ठरवतायत, जे मला खूप चांगलं वाटतं. कारण काही काही लग्नांमध्ये नाही असंच झालं पाहिजे जे आम्ही बघतो त्यामध्ये अनेक वेळेला ते आपण का करतोय हे माहितीच नसतं. आणि फक्त मुलगा मुलगी म्हणत नाहीये मी, त्यांच्या आई वडिलांनाही बरेच वेळेला माहिती नसतं की या विधीचा नेमका काय अर्थ असतो. नाही असं करतात, असं असतं, एवढं उत्तर असतं त्यांचं फक्त. तर मला असं वाटतं की ते बदलतंय हळूहळू का होईना पण बदलतंय. आणि अर्थात तू म्हणलीस तसं की एक मिनिमलिझम किंवा इको फ्रेंडली किंवा सस्टेनेबल वेडिंगचा पण खूप जण विचार करतात. जसा फोकस कदाचित काही वर्षांपूर्वी किंवा आपल्या आई वडिलांच्या वेळात हे एक काहीतरी महत्वाचं कार्य होतंय, तर या सगळ्या लोकांना सांगितलं गेलं पाहिजे आणि त्यांना जेवण दिलं पाहिजे, असा जर तो एखादा फोकस असेल, तर आता लोकांना महत्वाच्या गोष्टी ज्या असतात त्या वेगळ्या असतात. की नाही मला खूप चांगला फोटोग्राफर हवाय, कारण शेवटी या आठवणी म्हणजे फोटोजच्या माध्यमातून राहणार आहेत. तर लोकांचा म्हणजे वेगवेगळ्या क्लायंटचा फोकस पॉइंट पण वेगळा असतो असं लक्षात आलंय. कुणाला जेवण खूप महत्वाचं असतं, जागा खूप महत्वाची असते, तर कुणाला त्याच्याशी फारसं घेणं देणं नसतं, पण फोटोमध्ये त्यांना इन्व्हेस्ट करायचं असतं. ओके, आता आपण परत तुझ्या मार्गदर्शन करणाऱ्या क्षेत्राकडे येऊया. तू लहान मुलांनाही शिकवलं आहेस आणि जसं की तू सांगितलंस की ललितमध्ये तू शिकवतेस, तर लहान मुलांना शिकवणं आणि मोठ्या मुलांना शिकवणं काय फरक जाणवला तुला? लहान मुलं बिनधास्त असतात. मी जरी त्यांना शिकवत असेल तरी ते माझ्याशी ज्या पद्धतीने येऊन बोलतील ते इतकं बेधडक असतं. विचार नसतो, चूक बरोबर ते तेवढं त्यांच्या डोक्यात कुणी भरलेलं नसतं, आणि भरलं असेल तरी त्याचा अर्थ काही लागत नाही. आणि मोठ्या मुलांमध्ये सगळ्यात मोठा फरक हाच की घाबरून असतात, कॉन्शियस असतात. ही टीचर आहे, हिच्याशी कसं बोलायचं का नाही, खूप विचार करत असतात आणि विचारांमध्येच असतात बरेच वेळेला. त्यांचे प्रश्न विचारत नाही तितक्या उघडपणे, मोकळेपणाने. हा एक सगळ्यात मोठा फरक मला जाणवतो दोन्ही गटांमध्ये. ओके, नाटकाकडे येऊयात आपण. खूप काळापासून म्हण किंवा सतत तो कॅरी ऑन होतो असा एक वाद आहे, कलेसाठी जीवन की फक्त कलेसाठी कला. तर तुला यावर काय वाटतं? मला असं वाटतं की कला ही आपल्या जीवनातला एक भाग आहे. आणि त्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं ना, ते पात्र आणि स्वतःला असं पूर्ण 100% वेगळं नाही ठेवू शकत आपण. काहीतरी त्याचा कुठेतरी ओव्हरलॅप असतो. तसंच वाटतं मला या बाबतीत सुद्धा की कला तुम्हाला काहीतरी देते, तुमचं बाकीचं वेगळं वेगळं जे साधं साधं नाही, जगणं जे आहे तुमचं रोजचं, सकाळी किती वाजता तुम्ही उठता, तुम्ही सकाळी नाश्त्याला काय खाता, तुमची झोप झाली की नाही, ह्या आपला जो दिवसाचा क्रम असतो साधारण, त्या गोष्टीचाही आपण जे करतोय त्यावर परिणाम होत असतो. सो
म्हणजे ती कला आहे, म्हणजे ती काहीतरी जगावेगळं मोठं आहे असं नाहीये ते. वेगवेगळ्या कला सुद्धा, कला म्हटलं तर काय काय म्हणजे अगदी रांगोळी काढणे ही कलाच आहे, नाटकात काम करणं ही कला आहे, चित्रकला ही कला आहे, अशा वेगवेगळ्या आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही जे जगताय त्याचं काहीतरी तुम्ही ते कलेत उतरत असतं, आणि तुम्ही जी कला जोपासताय त्यांनी तुमच्या आयुष्याला काहीतरी ऍडिशन मिळत असते, ऍडिशन होत असते, नको त्या गोष्टी सबट्रॅक्ट होत असतात. दोन्ही गोष्टी एकमेकांना इम्पॅक्ट करतात असं मला वाटतं. त्यामुळे कुठलीच गोष्ट अशी सुट्टी काढली जात नाही आणि फक्त तेवढंच असं नसू शकतं असं मला वाटतं. आणि माझ्या बाबतीत कदाचित नाहीये, इतर कोणाच्या तरी बाबतीत वेगळं असू शकतं. मला माहित नाही मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं का, पण अर्थात. तर असं मला वाटतं. तर मंडळी, आज आपण मार्गदर्शन असू दे, वेडिंग प्लॅनिंग असू दे किंवा नाटक असू दे, तर एकंदरीत या सगळ्या क्षेत्रांमधील सायली मॅडमचा अनुभव, एक्सपिरियन्स आपण ऐकलात. आणि आय होप वेडिंग प्लॅनिंग मध्ये नक्कीच तुम्हाला क्युरियोसिटी आता निर्माण झाली असेल. आणि जो सो कॉल्ड आपला एक थॉट प्रोसेस होती किंवा आपलं एक अझम्पन्स होतं की इंडियामध्ये असं काही नसतं, पण हे ऍक्च्युअल मध्ये असतं, हे तुम्हाला पटलंच असेल. तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्या, संवाद साधला, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. तुम्ही मला बोलवलं आणि मला हे सगळे प्रश्न विचारले, त्यांनी मलाही थोडा विचार करायला मिळाला, त्याबद्दल थँक्यू.